नमस्कार. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह आपले नक्षत्र बदलतो तेव्हा त्याचा सर्व राशीवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो. 12 जुलै 2026 रोजी सकाळी 7:47 युरेनस रोहिणी नक्षत्रात प्रवेश करत आहे. हा ग्रह 12 नोव्हेंबरपर्यंत याच नक्षत्रात राहील. चंद्र हा रोहिणी नक्षत्राचा स्वामी आहे आणि युरेनसच्या या नक्षत्रातील आगमनामुळे काही राशींच्या जीवनात अचानक महत्त्वपूर्ण बदल घडून येतील. या गोचरामुळे या राशीचे भाग्य उजळून निघेल. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. पहिली रास आहे वृषभ. तुमच्यासाठी हे गोचर फायदेशीर ठरेल. आर्थिक परिस्थितीतही लक्षणीय सुधारणा दिसून येईल. भागीदारीच्या कामातून चांगला नफा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नवीन सौदे निश्चित होऊ शकतात. दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्ण होतील. जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर त्यातून तुमची सुटका होईल. कामासंबंधित प्रवास यशस्वी ठरेल. पुढची रास आहे ती सिंह. तुमच्यासाठी हे गोचर खूप फायदेशीर ठरेल. तुम्हाला तुमच्या इच्छित ठिकाणी नोकरी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची खूप प्रशंसा होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरचे तुमचे संबंध लक्षणीयरित्या दृढ होतील. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रात तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील. पुढची रास आहे ती वृश्चिक रास. हे गोचर तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी ठरणार नाही. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या व्यवसायातील कामगिरी उत्कृष्ट राहील. तुमची निर्णय क्षमता लक्षणीयरित्या सुधारेल, ज्यामुळे या काळात तुम्ही काही चांगले निर्णय घेऊ शकाल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. प्रत्येक प्रयत्नात तुम्हाला तुमच्या पालकांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही या काळात वाहन खरेदी करू शकता. पुढची रास आहे ती मकर. या गोचरने तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल आणि व्यवसायात प्रचंड नफा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदारांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमचे घर विकत घेण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. अशा रीतीने मित्रांनो, या 4 राशीमध्ये तुमची रस आहे का? असेल तर कमेंटमध्ये श्री विष्णू असे नक्की लिहा. धन्यवाद. श्री विष्णूंची कृपा सर्वांवर राहो.